नमस्कार मित्रांनो, मनमाड नगरपरिषद आमदार निधीतून सुभद्रा लॉन्स ते गार्डन गेट पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी टेंडर देण्यात आले होते। हा रस्ता बनवण्यासाठी अंदाजे किंमत 1 कोटीपर्यंत मंजूर करण्यात आली होती, परंतु हा रस्ता बनवतानांनी निकृष्ट दर्जाचा बनवल्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेऊन या रस्त्याचा भांडाफोड केला व याविषयी पालिका प्रशासन, जिल्हाधिकारी, मंत्री, मुख्यमंत्री सर्वांना तक्रार अर्ज करूनही इंजिनियर, ठेकेदार, मनमाड नगरपरिषद मधील जिम्मेदार अधिकारी यांचे काहीही वाकडे झाले नाही। हा रस्ता अर्धवट बनवून पडला आहे, यावर वरिष्ठांकडून मेहरबानी का असा प्रश्न उद्भवतो। सर्व प्रशासन, शासन गप्प का? यात काही देवाणघेवाणीचा वास येऊ लागला आहे, अशी स्थानिक नागरिक व मनमाडकर जनतेत जोरदार चर्चा चालू आहे। या रस्त्याविषयी सविस्तर माहिती पूर्ण न्यूज पाहण्यासाठी आत्ताच आपल्या पोलीस डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि पाहत रहा। मुख्य संपादक राजू निर्भवणे व संपादक राजहर्ष निर्भवणे सोबत पोलीस डायरी न्यूज मनमाड।